नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन भागामध्ये. अगदी छोट्या छोट्या आपण 3 रांगोळी काढणार आहोत या भागामध्ये. तर इथे बघा, आपण 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि आपण 3 डॉट्समध्ये येतील असं आपल्याला इथे एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि तिन्ही साईडला आपल्याला अशा लांब पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, आपण जे त्रिकोण काढला होता त्या त्रिकोणाच्या तिन्ही साईडने आपल्याला असे गोपद्म काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने. अगदी साधी सोपी सिंपल अगदी छोटीशी रांगोळी आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा ही रांगोळी ट्राय करा. तर इथे आपण गोपद्माच्या वरती आपण हिरव्या रांगोळीने असं डॉट्स देऊयात आणि त्याला प्रेस करून घेऊयात आणि त्यावरती आपण अशी लाईन ओढून घेऊयात. तर आजच्या भागातली ही होती पहिली रांगोळी आपली. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर ही रांगोळी तुम्ही पाटाच्या समोर किंवा कोणत्या पूजेच्या चौरंगाच्या समोर किंवा आपल्या उंबरवट्याच्या एकदम समोर अशी डिझाईन काढल्यास छान दिसते. देवघरासमोर सुद्धा ही रांगोळी खूप सुंदर दिसते. अगदी साधी आहे, सोपी आहे. बघा, मी अशा 3 लाईन मारून घेतल्यात, लहान मोठ्या, आणि दोन्ही साईडने आपण अशी चक्र काढून घेतलेत आणि त्या चक्राच्या साईडने एक लाईन देऊन त्यावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक एक डॉट देऊन त्याला प्रेस करून घेतलं आहे. आणि जी मोठी लाईन आहे त्या लाईनच्या तिथे आपल्याला असं पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 3, ज्याप्रमाणे की फूल तयार होईल तिथे. खूप सुंदर आणि नाजूक डिझाईन आहे. नक्की तुम्ही सुद्धा ही डिझाईन तुमच्या दारात, देवघरात, तुळशीसमोर कुठेही काढू शकता. खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा ही रांगोळी एक वेळा काढून पहा. तर हे बघा, आपण अशा पाकळ्या काढून घेतल्यात. तर अगदी नाजूक आणि सिंपल रांगोळी आहे. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतोय, फ्री हँड रांगोळी डिझाईन. तर इथे बघा, आपण अशा 2 पाकळ्या काढल्यात आणि गुलाबाच्या कळीचा जसा आकार असतो त्याप्रमाणे आपल्याला इथे अशी कळी काढून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपण असे आणि इथे आपण अशी खाली पानं काढून घेऊयात. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आजच्या भागातल्या या होत्या 3 रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. तर भेटूयात आपण नवीन रांगोळीसह आपल्या नवीन येणाऱ्या भागामध्ये, म्हणजेच आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही रांगोळी काढत राहा, रांगोळी पाहत राहा आणि रांगोळी नवनवीन शिकत राहा. तर भेटूयात आपण. तर ही बघा, ही सुद्धा आपली फ्री हँड रांगोळी काढून तयार होत आहे इथे. तर आपण असे हलका असा पांढरा रंग भरून घेतला आहे आणि त्या खाली आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात आणि जे आपण वरती 2 पानं काढलेले आहेत त्यामध्ये सुद्धा छोटे छोटेसे डॉट्स देऊयात. तर अगदी साधी सोपी सिंपल आणि सुरेख रांगोळी डिझाईन तयार होते. हलक्या हाताने रांगोळी काढत गेली का रांगोळीला आकार पण छान येतो आणि रांगोळी दिसायला एकदम छान सुद्धा दिसते. तर हे बघा, आपली रांगोळी